नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बद्धकोनासन. हे आसन करायला एकदम सिंपल आहेत, इझी आहेत. ज्यांना लघवींचे काही प्रॉब्लेम आहेत, स्त्री असो किंवा पुरुष असो, लघवी संबंधित काही प्रॉब्लेम आहेत, पोटाच्या काही समस्या आहेत, ज्यांना पाळी ज्या महिला वर्गांना पाळी वेळेमध्ये येत नाही, ज्यांना PCOSचा प्रॉब्लेम आहे, तसेच ज्यांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे, टाईटच्या काही समस्या आहेत, पूर्ण ह्याच्यावर सोल्युशन म्हणजे हे आसन. हे आसन करायला एकदम सिंपल आहेत, इझी आहेत. ज्या लोकांना बोलता येत नाही परंतु इनर काही प्रॉब्लेम असतात, ज्या लोकांना दुसऱ्यांना काही सांगता येत नाही, बोलता येत नाही, त्यावर देखील हा एकदम रामबाण उपाय आहे. हे आसन करायला कसे करायचे आपण एकदा बघूयात स्टेप बाय स्टेप. त्याच्या आधी आपण हे समजून घेऊया की हे आसन कोणी करू नये. ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गुडघ्यांच्या काही समस्या आहेत, ज्यांचे काही थाईचे ऑपरेशन झाले असेल किंवा बॅक साईडचा काही त्यांना पेन असेल, त्या लोकांनी हे आसन करू नये. आता आपण बघूयात की हे आसन स्टेप बाय स्टेप कसे करणे. पूर्ण ह्या पोझिशनमध्ये पाय सरळ करणे, ह्या पोझिशनमध्ये दंडासनमध्ये बॅक साईड पूर्ण स्ट्रेट ठेवणे. त्यानंतर स्लोली राईट लेग पूर्ण ह्या पोझिशनमध्ये आणणे, लेफ्ट लेग त्याला टच करणे. या पोझिशनमध्ये बॅक साईड पूर्ण स्ट्रेट ठेवायची. त्यानंतर हात पूर्ण इंटरलॉक करणे आणि पायांच्या खाली घालणे. या पद्धतीने बॅक साईड पूर्ण स्ट्रेट ठेवणे. या पोझिशनमध्ये स्वतःला एकदम सेट करून घेणे. जेवढा हा भाग जेवढा आत आपल्याला आणता येतो तेवढा आणायचा, परंतु हे लक्षात ठेवायचे की जास्त ताण देणे नाही. स्लोली या पद्धतीने पूर्ण आतल्या साईडला आणि या पोझिशनमध्ये. त्यानंतर स्लोली या पोझिशनमध्ये सेट झाल्यानंतर स्लोली पाय हलवणे. बघा या पोझिशनमध्ये जेवढा आपण कम्फर्टेबल आहे तेवढेच पाय हलवणे, जास्त नाही. जसेच त्यांना पाठीचे काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी बॅक साईडला एखादी उशी किंवा भिंतीला टिकून बसले तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना पाठीचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, त्यांनी अदरवाईज असे केले तरी चालेल. पूर्ण या पोझिशनमध्ये स्लोली या पद्धतीने 1 ते 2 मिनिटं हे आसन करणे. त्यानंतर पाय पूर्ण सरळ करणे. या पोझिशनमध्ये सरळ केल्यानंतर पूर्ण बोटे हलवणे. या पोझिशनमध्ये हे मी तुम्हाला का सांगत आहे, नंतर मी त्याचं कारण सांगते. बघा ह्या पद्धतीने, या पद्धतीने बद्धकोनासन झाल्यानंतर पाय पूर्ण सरळ का करायचे आणि पायाची बोटे का हलवणे, कारण हे आसन करताना पूर्ण ह्या भागामध्ये स्ट्रेच निर्माण होतो. हे आसन लगेच बंद करू नये किंवा कोणाचा कॉल आला, कोणी बोलतो लगेच मधून उठून जाऊ नये. पूर्ण पाय पूर्ण सरळ करणे, थोडेसे थांबणे आणि त्यानंतर दुसरे आसन करणे किंवा दुसरे तुम्हाला काय करायचं असेल ते करणे. परंतु लगेच हे आसन थांबून चालायला लागायचे नाही, कारण त्यामुळे काय होते, इथे ऑलरेडी एक ताण आलेला असतो. तुम्ही अशा अचानक उठून गेल्यामुळे कुठेतरी भागामध्ये पेन होईल. त्यामुळे स्टेप बाय स्टेप करणे. हे आसन करायला एकदम सिंपल आहेत, इझी आहेत, परंतु ह्या आसनाचे फायदे खूप सारे आहेत. ज्यांना लघवी संबंधित काही प्रॉब्लेम आहेत, दुसऱ्यांना सांगता येत नाही असे पण काही प्रॉब्लेम असतात, त्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. ज्यांना किडनी संबंधित काही प्रॉब्लेम आहेत, पोटाच्या काही समस्या आहेत, जे महिला वर्ग त्यांना मासिक पाळी व्यवस्थित येत नाही, आल्यानंतर देखील पोटात खूप जास्त प्रमाणामध्ये दुखत असते, त्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे दररोजच्या तुम्ही 1 ते 2 मिनिटं जरी हे आसन केले तरी तुम्हाला पाळी ही रेग्युलर येईल. आल्यानंतर तुमच्या पोटात आणि कमरेमध्ये जास्त पेन होणार नाही. हे आसन तुम्ही एकदा नक्की करून बघा. ह्याचे फायदे खूप सारे आहेत. ज्या पुरुषांना लघवींचे काही प्रॉब्लेम आहे, लघवी ही थांबून होत असते, त्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे हे आसन नक्की करून बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी जे पण व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तसेच तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, तुमच्या शरीरासंबंधित काही रोग असतील, व्याधी असतील, त्यावर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. कारण मी कधी बघत असते की कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे, परंतु कधी समजत नाही. तर तुमचे प्रॉब्लेम जर मला सांगितले कमेंट बॉक्समध्ये, तुम्ही जर लिहिलं तर मॅडम ह्या टॉपिकवर मला व्हिडिओ पाहिजे, तर मी नक्कीच त्या टॉपिकवर लगेच व्हिडिओ बनवेल. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं
निरोगी राहा. धन्यवाद.